वाळूज महानगर परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विविध पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, संस्था तसेच भीम बांधवांनी बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना अभिवादन करून त्यांना मानवंदना दिली। दिवसभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाळूज महानगर परिसरात मध्यरात्री 12 वाजताच फटाक्यांची आतषबाजी करून अभिवादन करण्यात आलं। पहाटेपासूनच बुद्ध विहार आणि परिसरात भीम अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जयंती उत्सवात सहभाग नोंदवला। यावेळी रक्तदान शिबिरे, धम्मभोजन यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। सायंकाळी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या, ज्यामध्ये विविध देखावे सादर करण्यात आले। लाईट शो, ढोल ताशांचा गजर आणि पायी पदयात्रांनी वातावरण दणाणून गेलं। या मिरवणुकांमध्ये भीम अनुयायांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनेकांनी नृत्य सादर करत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केलं। एकूणच वाळूज महानगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व तमाम जनतेला आणि भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या जयंती उत्सवामध्ये महामानव अभिवादन समितीच्या वतीने मी स्वतः अध्यक्ष ऍडव्होकेट विलास पठारे आणि माझे सहकारी मित्र आणि संस्थेचे सचिव ऍडव्होकेट नामदेवरावजी सावते साहेब, आम्ही दोघांनी या वाळूज महानगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि सर्व भीम सैनिकांसाठी मोफत पाणी वाटप या ठिकाणी केलेलं आहे। आज लाखोच्या संख्येनं वाळूज महानगरातील बौद्ध उपासक आणि भीम सैनिकांनी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्याबद्दल मी सर्व समाजाचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। जय भीम। या ठिकाणी मी सांगू इच्छितो, या पद्मपाणी बौद्ध विहाराच्या माध्यमातून, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले 27 वर्षापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उत्तम अशा प्रकारची जयंती साजरी केली जाते। सालाबादाप्रमाणे याही वर्षी, गेल्या वर्षी आपण महाबोधी महाविहार निर्माण केलं होतं। या वर्षी आपण भारताचे संविधान, आज जसं भारताच्या संविधानाला बदलण्याची भाषा करतात, आरक्षणाला बंद करण्यासाठी प्रयत्नवादी राहतात, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एक भारतीय समाजाला या भारतीय संविधानाची किती आवश्यकता आहे हे दाखवण्यासाठी या वर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही हे भारतीय बौद्धांना तसेच भारतीय नागरिकांना हे सांगू इच्छितो, आपलं जर संरक्षण हवं असेल तर आपल्याला भारताच्या संविधानाचं रक्षण करावं लागेल। आणि म्हणून या पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न आम्ही, जसा आज जग युद्धाच्या खाईत लोटत जात आहे, अशा परिस्थितीमध्ये जगाला कसा बुद्ध हवा आहे, आवश्यक आहे, बुद्धाशिवाय जगात शांती निर्माण होऊ शकत नाही, हा संदेश जगाला देण्यासाठी, भारतीय माणसांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वोच्च पदी सम्यक संबुद्ध या ठिकाणी विराजमान केलेले आहेत। आणि आम्ही याच्यातून असं एक सूचित करू इच्छितो की जगाला आता युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे आणि भारतीय संविधानाची सक्त गरज आहे। कारण भारतीय संविधानच या देशातल्या तळागाळाच्या उपेक्षित लोकांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, असा आमचा समज आहे। आणि हा समज निश्चित सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण या भारतीय लोकांना, या भारतीय नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाचं कर्तव्य आहे की भारताच्या संविधानाचं जीवापाड रक्षण व्हावं आणि त्यांच्या या भारतीय संविधानाच्या एका एका कलमाचा अभ्यास करून आपण निश्चित त्याच्याप्रमाणे भविष्यात आपल्या सरकारला वाटचाल करण्यासाठी भाग पाडावं, एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।